हॅलो फ्रेंड्स, सोनाली फॅशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक छानसा व्हिडिओ। तर बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस मेन फॅब्रिक जे असतं ते खूप कमी पडतं, कारण तो खूप कमी पीस असतो आणि त्याची जी स्लीव्सवर जी डिझाईन येणार असते ती पूर्ण येत नाही। तर मग अशा वेळेस आपण कसं कट करायचं, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की डिझाईन एका साईडला आहे आणि दुसऱ्या साईडला बघा प्लेन आहे। तर आपण अशा वेळेस काय करायचं की याची आपण उभी घडी घालायची आहे, जेणेकरून दोघे स्लीव्स बरोबर येतील। तर उभी घडी घालून घ्यायची आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला। अशी व्यवस्थित घडी करून मग आपण स्लीव्स कटिंग करणार आहोत। आता तुम्ही बघू शकतात की याच्यात आपल्या दोघं स्लीव्स पूर्ण बसणार नाही आहेत, पण आपल्याला दोन्ही साईडला जॉईन द्यावा लागेल। आपण जर एका साईडला दिला तर ती बाही तिरकी फिरते, म्हणून आपल्याला दोन्ही साईडला जॉईन द्यावं लागेल आणि जी डिझाईन आहे ती सेंटरला घ्यावी लागेल, जेणेकरून त्याचे जे दोन्ही साईडला शिलाईमध्ये दाबली जाते आणि ते जॉईन पण जास्त करून दिसून येत नाही। तर स्लीव्स कटिंग करून घ्यायची आता। इथून पण आपल्याला कट करायचं आहे। आता हे दोघं पार्ट बरोबर झाले। तुम्ही बघू शकता की आपल्याला दोन्ही साईडला जॉईन करावं लागणार आहे, कारण खूप कमी ब्लाऊज पीस होता हा आणि ब्लाऊज मोठ्या साईजचं होतं कटिंग करायला आणि ब्लाऊज पीस होतं ते खूप कमी होतं। तर अशा प्रकारे आपण ही स्लीव्स कटिंग करून घेतली आहे। आता आपल्याला बाकीचे पार्ट कट करायचे आहेत। अशा प्रकारे मी सगळे पॅटर्न ठेवून घेतले आहे। आता हे सगळे पार्ट आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशा प्रकारे आपल्याला अस्तरची कटिंग करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी मी पाठीमागचा गळा कट नाही केला आहे, कारण ते मी अस्तर जोडल्यानंतरच कट करते। तर आपल्याला हे दोन्ही पार्ट यातून कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी ॲडजस्ट करून हे दोन्ही पार्ट कट करण्याचा प्रयत्न करते। आपल्याला यातनं फॅब्रिक उरवायचं आहे आणि आपल्याला स्लीव्सला जॉईन करायचं आहे। तुम्ही बघू शकता की किती कमी फॅब्रिक यातनं उरतं आहे। तर खूप व्यवस्थित आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आहे आणि आपल्या स्लीव्ससाठी पण आपल्याला फॅब्रिक काढायचं आहे। तर या ठिकाणी मी आता शेवटचा पार्ट उरला आहे तो कट करून घेते। अशा प्रकारे मी व्यवस्थित ॲडजस्ट करून त्याला कट करून घेत आहे। आता हे कटिंग झाल्यानंतर जे उरलेलं फॅब्रिक असेल, जो उरलेला ब्लाऊज पीस असेल, त्यातनं आपल्याला स्लीव्ससाठी कापड काढायचं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला दोघं स्लीव्सला पुरेल एवढं त्यातनं कापड काढायचं आहे। तर या ठिकाणी आपला शेवटचा पार्ट देखील कट झाला आहे। पूर्ण ब्लाऊज आपण कटिंग करून घेतलं आहे आणि आता उरलेल्या कपड्यामधनं आपल्याला स्लीव्ससाठी सरळ पट्टी काढून घ्यायची आहे। ह्या ब्लाऊजमधनं कतरणही खूप कमी निघाली, एवढाच कपडा उरला आहे, त्यातनं आपल्याला बाहीला जोड द्यायचा आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। पुन्हा भेटूया आपण एक अशाच छानशा व्हिडिओमध्ये।